आता जाऊया आपल्या मित्राला घरी जाऊया खेळच्या शपथ काहीच नाही दिसत करतात त्याला बघा पार्लेजी बिस्किट त्याचा धबधे बघा त्याचा सुमडीत बॅग येत सुमडीत कोणाला कलता सुंदर असे आहे बघा मिरच्या वगैरे ठेवल्यात मस्त मुंब्रा देवी गायत्री मा सप्तशृंगी अंबिमा अंबाजी मा महेश सगळे देवांची तुमच्या यूट्यूब चॅनल परत नव्याने स्वागत आहे. तर आज आपण खूप दिवसांनी भेटते म्हणजे आज आपला काय बँकेचं काम नाही फक्त आपल्याला आज जायचे आपल्या आईच्या भेटीला. हे आज आईने बोलावले आपलं म्हणजे जेव्हा आपलं स्टार्टिंग झालेलं आहे ब्लॉगिंगची ते आपल्या या पालखीतून झालेली. त्यामुळे मग मी दरवर्षी विचार केला की आता या पालखीला मी दरवर्षी ब्लॉग काढीन. तर मग आता आज ही पालखी निघणार आपल्या अंधेरीवरून ते विरारपर्यंत जीवदानी मंदिरपर्यंत. तर आज निघायचं आहे. आय थिंक आज रात्री आम्ही विरार फाट्याला थांबतो. विरार फाट्याला थांबून मग नंतर दुसऱ्या दिवशी मग तिकडून निघतो. काहीतरी 10 किलोमीटर आहे तिकडून तेवढा चालत जातो. मग चला मग बघूया आता कोण आपले मित्र परिवार आहेत. बँडवाले पण आले आहेत बघा. हे आज काय वाजवणं बिजवणं नाही फक्त आपल्याला राहायचं आणि एन्जॉय करायचे. त्याला भेटूया डायरेक्ट मंदिराच्या. आता बॅग बीग घेऊन बघा आपला मजबूत पद्धत बघू आलं टॅम्पो पुढे हे बघा एक ब्लॉगर भेटले आपल्याला बघा. छोटा नवीन ब्लॉगर आहे. त्याला पण सपोर्ट करा आपल्या पब्लिकला. आता बघा बॅग बीग घेऊन आलो. हो हे बघा साईराम वा साईराम वा. कडबड झाले पब्लिक करूया आपली. आज ऐकून पण सुरू करते माझ्या पब्लिक ठेवलंय ही आपली पूर्ण पब्लिक आहे बघा. आपले बँजवाले सगळे मिक्स आहेत. हे आत येते आहे हे पण एक आपला ब्लॉगर आहे. पब्लिक आहे आपली पूर्ण आपली नवीन पोरं पण आहेत. आपलं सगळं घालतो. निघालो याच्यामुळे मला लेट झाला कारण की लास्ट झेंडा पण आता आय थिंक पुढे वाटतं आम्हाला टाकून गेला लास्ट झेंडा येणं आहे. दुसरा कोण नाही माझ्या पप्पाच आहेत त्याला पुढे झेंडे घेऊन गेले. मागून आम्ही चाललो. माणसाला समजला पाहिजे काय चुकी आमची कारण की यांनी बॅग नाही घेतला हा वाजवत होता म्हणून. बघू आता जाऊ फटफट. जस्ट आम्ही पोचलो आरेमध्ये. तशी पब्लिक चालली आहे दाखव तुम्हाला लांबपर्यंत. काय एवढं आपला OnePlus का साथ देत नाही आपल्याला जास्त. थोड्या दिवसात आपल्याला आयफोन घ्यायला पण बघू जिथपण होते तिथपण काढूया. मी नंतर आयफोन घ्यायचं. आता आपली कम बजेट आहे ना. आपलं अजून बजेट झालं नाही रे. डायरेक्ट घ्यायचं तर 16-17 आता बघू 17 विचार झालो. 17 घेऊन नेक्स्ट इयर
17 ना तो 17 हां. अरे भाई पब्लिकचे बघ स्माईल बघा फक्त. विचार करतो कोणता ब्लॉगर आलाय करून. भाई दरवर्षीचा ब्लॉगर आहे या पालखीत. गेल्या वर्षी म्हणजे काय रे. चला जाऊया. आय थिंक तिकडे वाटतं पुढे. गेल्या वर्षी तुम्ही नाही आलेले ना ब्लॉगमध्ये. ब्लॉगचा विषय नाही रे. गेल्या वर्षी माझ्या स्टार्टिंग होतं काय तुला बोलू. गेल्या वर्षी भाऊ हां डायरेक्ट दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गाडीवर बसलो ना मी. काय करणार. आई भेटली मला रस्त्यातच. आई बोलते तू बस इकडेच गाडीवर. त्याला बघू. आई ते वाटतं पुढे नाश्ताच्या स्टॉल आहे. मुक्काम आहे. मी बस स्टॉक करतोय. काय स्टॉक मी काय कुठून आहे फालतूचा शब्द येतो तशी. कुठे चाललोय. कुठे चाललोय आपण. माझ्या इकडे चाललोय स्टॉक. ठीक आहे चला डायरेक्ट गावदेवीच्या मंदिराच्या इथे जाऊ. मग भेटू आपण. आणि आता पोचलो आम्ही इकडे गावदेवीला. चढा लागले डोंगर. आता जिकडे पायऱ्या चढा लागले. अरे मला मयंक का बोलतोय ते काय. मला बोलतो ब्लॉग काढतो मी आणि मला एडिट करून दे. माझ्या ब्लॉग एडिट करा मला कंटाळा येतं. म्हणून माझे ब्लॉग अपलोड पण लेट होतात. बघू चला काय जागा आधीवरती. पब्लिक बघा कशी बसले मजूत पत्तरसे. चला झेंडा घेऊन निघालोय मजबूत. चला काय खाली भेटू. आईच्या पद्धत झेंडा धरायला जमत नाही. चला लागलं पालखीत म्हणजे पहिला झेंडा घेऊन चालतोय. पण आजूबाजू कोण नाही. एकटाच चला लागलाय. मेला मजली तिथं दिसतंय का. चला जायचं तिकडे. ते एका काकीच्या घरी थांबवतो आता वाटत पालखी. तिकडे जायचं आहे ते. चला जाऊ तिकडे. पाण्यात पोचलं म्हणजे झालं. चाय वगैरे बघा. बिस्किट बघ कसा टाकतं बघ. पार्लेजी बिस्किट कसा थापते बघा. कसा सुमडीत बॅग घेत. सुमडीत कोणाला कलता. वा व्हेरी नाईस. आमचा मकडी बघा. मकडी आहे. मकडी सारखा चालतो. थोडं विचार पुढे ते बघा. आपला वसईला कोणता तो गिरणी कोणती ती. त्या गिरणीत जाऊन पडणार आहे. हा कांद्याच्या गिरणीत. एक पाय वरती एक पाय खाली एक डोका खाली. हात पाय वरती ना. टॉक इंग्लिश फॉर एव्हरीथिंग इज राईट. कडक व्हेरी नाईस इंग्लिश. एव्हरीथिंग इज राईट. आणि सगळ्यांनी जाऊ दे नको जरा बदनाम नको रे. मुलगावच्या बाहेर रघु हाय बोल. काय घेऊन गेला. चढा नाही एवढीच आहे बघा. पण थकायला भरपूर होतं. पालखी अजून तर मागे आहे हे बघा. आणि इकडे चढा नाही. अर्धी पब्लिक गेली म्हणजे डोंगर चढतात आहे. हे आपले साथीदार. इथून फोटो नाही ना. फोटो चांगला मागूनच आहे ना. वरतून चांगला नाही रे. हा वरती एकदम टोकाला गेला. आपला गेला ना माझ्या जुलैचा ब्लॉग पण मस्त गेला. स्टिक घ्यायला पाहिजे. नाही स्टिक पण हिंमते जाम. साईबाबा मंदिरात तिथे गेलो पण पालखी घ्यायला भेटली. पालखी घेतली पण व्हिडिओ शूट नाही केला. आणि आम्ही दोघांनी पालखी घेतली. काय आपला बाबा व्हिडिओ शूटच नाही केलं काय. आता यांच्या हातात पालखी दिली. नाही बघा फटाफट. पूर्ण गुलाबी
चला जाऊन आता डायरेक्ट पुढे जाऊ मंदिरात जाऊन भेटू. रस्ते बघा अरे भावाची चांगलं बघा पेंगायला होतं हो माऊली. यावर्षी मी बोललो आपल्याला ब्लॉग, कारण की लास्ट टाइम आपण ब्लॉग वरपर्यंत नाही गेलेलो, या टायमाला आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. तर मी ज्या गेलं चप्पल घालून जाऊ भले करून चुकी झाली तर, पण यावर्षी चालेल, पूर्ण चालेल म्हणून मुद्दाम यावर्षी चप्पल घातली. पण आमचे मित्रांचे काय थोडीशी हालत आत्ताच खराब दिसते. नाही बघा आम्ही जाऊ शकतो गाईस. बघा पुढे माहिती पडेल आपल्याला, पुढे तर माहीत पडणार, पुढे माहिती पडेल. गाईस पाणीवाला, दिस इज द पाणीवाला. आता आम्ही इडली बिडली खाणार आहेत आणि त्याच्यात मेंदूवडा मिक्स करून खाणार. आम्ही जस्ट पोहोचले दादा गावदे मंदिरला. चला आता पाय बी पडू मग भेटू. ही आमची अण्णा नल्ली. दुसरा काय बोल गाईचं काय बोलला मच्छर नाही रे. चला काय पाय बी पडून मग भेटू आपण. पालखी पोचली म्हणजे आत्ता झाली पालखी, पण पाय पडायला आम्ही आत्ता आलो. पालखी पडून जाऊ. हे बघा लास्ट झेंडे आता आले. नाश्ता बघा काय इडली. हा 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 आमचे सगळ्यांचे 4-4 प्लेट झाले आणि माझी दुसरी झाली. पण काही लक्षात आहे नाश्ता करायला भावांना समोसा बघताय, याच्या वरच्या चामडा उजळला आहे. पांढरी चटणी पण जास्त दिसते. लाईक करा तुम्ही, लाईक करा. लाईकच मुद्दा प्यारी समझ गई. वहिनी आहे म्हणून कुठे बघत नाही. माझी बायको लागली काय नाही. चला मग खाऊन मिळतो आपण. आय थिंक एक प्लेट मी खाल्या, आणि प्लेट खाली तर आता दुसरी प्लेट तर आता काय बोलतो नजर नका लावू. सॉरी मला प्रॉपर ऐकायला येत नाही बाजूला होतं म्हणून. आणि नजर नका लावू का आपल्या रुपये खाऊ गप्पी झोपून जा. तो मंदिर होता थांब जरा. निघालो आम्ही, चालू केलं. चालू नाही होणार असं होणार काय. म्हणून ही पालखी सुटते आमची दरवर्षी. काय ना काय त्यातलं लटकन बुटन तुटत राहतं. आता पहिला मुकामपर्यंत बघू काय काय टिकतो. भूक लागली समजा. आता एवढं चेपला आणि भूक लागली यांना. वा इडली पण खाल्ली, पण खाल्ली. फक्त आता आम्ही पालखीसाठी बघा एवढीच जण आहेत पुढे. बाकी पार्टी कोण अजून आहे नाही. भरपूर सगळे खूप मागे जातो. आम्ही चालवतो म्हणजे आम्ही म्हणजे इथं फक्त चालतो आहे. बाकी सर्व आहे आपले ते पुण्याचे मित्र वगैरे सर्व पालखी चालवतात. आपण चालतो बस आपण त्यांच्या पालखीमध्ये. हा भाई आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा झाल्या. हा आहे का आपल्या पब्लिकला. त्याला काय बघू खांदोरी जाऊया. ठीक आहे कॉमेडी आपल्याला आय थिंक भेटेल तर बघू. खांदोरीच्या साहेबाचं मंदिर आहे तिकडे थांबवलं तर ठीक आहे. यात तर जेवल्यानंतर भेटू म्हणजे तेव्हा कॉमेडी करायला जास्त भेटणार. कारण की आपला तो हर्षद मित्र गेल्यावरती तुम्ही बघितलं असेल लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये काय कॉमेडी चालू होती. त्या ब्लॉगमध्ये कसं आपण हंगामा केलेला, तसं या ब्लॉगमध्ये पण हंगामा करायचा मस्त. मग भेटूया त्याला. हे बघा पाणीवाले आत्ता आले. कधीपासून आम्ही आत्ता मालाडला पोचलो तेव्हा आले. थँक्यू पाण्यासाठी. थँक्यू जाऊया पुढे जावा. ए लेंडूक चला काय जाऊया हल्लो तिकडे. तो भेटूया. कॉमेडी यार भेटला आम्हाला हर्षद.
हे काय झालं मी जरा पाणी घ्यायला तिकडे गेलो दुकानात आणि मला आवाज दिला त्याने तेव्हा फटाफट चाललाय आता यांना टाकूया आपण फटाफट. काय रे गोट्या काय झालं? थकलास थकू नको चल आतून इकडून चल आतून चल हा ए अबली हो गाइस कॉमेडियन ए अर्षद काय बोलतो वा मागे होता भाई आपला आम्ही आता परत टाकलं पुढे राहतो चल येतोस नाही चालायचं मालाड कुठे कांदिवली गेला मालाड बाई मागे कांदिवली त्याला काय म्हणून पटपट भेटू पुढे. गाईस तिकडे साहेबाच्या मध्ये कांदिवलीला पोहोचलो जस्ट साहेबाचं मंदिर आहे तिकडे आता पोहोचलो पालखी दाखवतो इकडे थांबवले दर्शन घेऊन काय वगैरे करून भेटलं. म्हणजे बघा एवढं सुंदर आहे ना हे बघा एवढं सगळे देवींचे म्हणजे देवांचे सगळे फोटो वगैरे किती सुंदर असे आहे बघा मूर्त्या वगैरे ठेवल्यात मस्त. उमरादेवी गायत्री मा सप्तशृंगी अंबी मा अंबाजी मा श्री महेश सगळे देवांची म्हणजे वेगळे असे मूर्त्या ठेवल्यात बघण्यात तिथे भारी असे तिकडे आपली पालखी थांबली म्हणजे लास्ट डेटला येईल तेव्हा आपली पालखी थांबवली होती बसलेत रेस्ट करतात पोरं आपली. आणि दुसरा नंबर आहे बघा रितेश भाई आपला अवले आणि तिसरा आता पुनीत भाई मला थोडा रिक्वेस्ट करूया मस्त आणि थोडंसं थकलो होतं आम्ही दोघेच जणच चालू होतो सीन असं आलं की आम्ही एवढा झेंडा घेऊन एवढा फटाफट पुढं आलो ना की पालखी अजून भरपूर लांब आहे. आम्ही तर आता उभावर पोचू आता पालखीला काय माहिती आहे तुला नाही जाऊन दे आम्ही लिंबू पाणी पिला जाऊन दे पाणी घेऊन आता आले. पालखी कुठे आहे हां आम्ही पोहोचू डायरेक्ट मुक्कामावरच जाऊ मग डायरेक्ट मुक्कामावरच मग भेटू आपण मस्त फ्रेश बीस होऊन थोबाडं खाली झाले बघू एक तर आधीच चालू आहे आता तर अजून चालू झालं तुला चालून बनू चला मग जाऊया मुक्कामावरच आपण भेटू. जेवण पोरांची मजा बघा आम्ही आलो कधीच थोडंसं म्हणजे फ्रेश बीस होण्यासाठी गेलेलो हे बघा सगळ्यात मागे होते आम्ही फक्त आम्ही तिघेजण पुढे होतो पहिला झेंडा घेऊन अरे लय मजा आली आता मी मचवणार आता आपण चप्पल घालून आता आपण सोबत जाऊ आता मध्ये चालूया आम्ही लोक जिथे थांबले बोल ना तुतुलानी त्याला अरे दे नाही लोक इकडे बोर्डमध्ये कर ना तुतुलानी आम्ही झालं झोपलेत बाकी बॅगी वगैरे काढते पण बॅग वगैरे घेऊन ते काय ब्लॉगर सांगतो काय ब्लॉगर काय गप्प असला कंटाळा आला काय ब्लॉग काढायला हां बघितलं किती मेहनत लागते एक ब्लॉग काढण्यासाठी. चल आता आपण आपला बघू काय काय टाईमपास होतो जेवण वगैरे तर मग जेवताना जेवण बघा काय पब्लिक बसले फुल पूर्ण पालखीची आरती बिरती करून मस्त एक आपल्या आरतीचे गायक झाले मग तेच बोलते जेवण बी मिळते. चला आता निघालो आता डायरेक्ट लास्टचा मुका आपला विरार फाटायला आता निघाला
आणखी आपल्याला इकडे जो आपला बँडजवाला जय आहे बघा, त्याच्या घरी आपल्याला थांबायचं. इकडून मग त्याच्या आई चले तू ॲटिट्यूड ना पाहिले तुझ्याकडे ठेव. ये लवकर ये मागून आहे. तर गाईस निघू फटफट बघू. पहिला तर आपला गिरणीला आहे, कांद्याच्या गिरणीकडे यायचं आपल्याला. तिकडून मग नंतर जयचे तुम्ही नंतर आपण विराला फटायला जायचं. चला काय पण आता पुढे भेटू, अजून कोण भेटतं आपल्याला. इकडे म्हणजे भायंदरमध्ये हायवेला जे पुतळा लावला बघा महाराजांचा, का पावर वाटतं. झूम नाही करू कारण आता एका हातात फोन आणि एका हातात आपला झेंडा आहे. झूम नाही करू बघू, जवळ जाऊन अजून दाखवतो. किती मोठा पुतळा आहे बघा. तो नाही शार का वाटते महाराजांचा पुतळा कडक. आता भाईंदरच्या खाडीचा आपल्याला व्ह्यू घ्यायचा, मजा घेऊया. फुल फिलिंग झाली काय बबली बबली आणि आम्ही दोघे चाललो पहिले. चला भेटूया जरा भाईंदरच्या खाडीचे. एकटाच आहे मी, नदीच्या दोघे मित्र तरी होते. आता तर फिलहाल एकटाच आहे. रोडबंदरच्या खाडी आला फुल स्पीड भेटते. 2 मिनटं थांबायचं तर बंद करते, बट नाही थांबत होतं कारण की आपली मंजिल लिखते नाही तर पुढे आईच्या भेटीला. चला मग पटपट म्हणजे ॲटलिस्ट तिथे जेवढं होतं तेवढं करून जेवढं, कारण की सातची आरती आपल्याला पुढे. तर ती लवकर आय थिंक आपल्याला ते जिथे गिरणी आहे ना तिथे आपल्याला करायचं आहे. पण बघू होतो का. आय थिंक माझ्यासाठी तर नाही होणार, पण तरी ट्राय करतो. चला जाऊ बघू. परत जाणार जर थांबवलं तर कोणतरी भेटेल सोबत, नाही भेटलं तर एकटंच चाला लागेल पुढे. चला मग भेटूया एकटा पुढे. पुढे आलो आणि आपला भावासोबत आला. तर भावाकडे पण झेंडा दिले म्हणजे ते आपला जो डीजेचा टेम्पो आला ना, आपला मित्र आहे तो, जो आपल्या भाषीला आलेला ना आपल्या MPच्या सोबत, तो आपला टेम्पोला आहे. तो बोलतो की पुढे जाऊन थांब. आता आलो आता इकडे बघा, पेट्रोल पंपच्या इथे येऊन थांबायला सांगितले. आता पेट्रोल पंपच्या इथे येऊन थांबले. बघू आता कधी येतं नाही, कारण की पालखी बोलतात ले मागे बोलतात. बघू म्हणून आम्ही आला पाठोपाठ. मी बोललो चल निघतो पटापट. आता माहिती पडते की पालखी पट्टे मागे म्हणजे खूप मागे, म्हणून आता थांबलो. बघू आता येईल तेव्हा मग बघू. चला मग भेटूया देवाच. झाला काय वगैरे फिलिंग असतं. कोण आज आजीला लावलं मग आजीला लावल्यामुळे मला सुद्धा भेटलं आपला हर्षद भाऊ बघा. खूप चांगला सगळा सर्व ठीक बाय. काय नाही गाडी सगळी हालत खराब झाली याची. मी तर चप्पल घातलं आणि वरती त्याच्यात सॉक्स घातलं. काय चला 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 आपला टेम्पो आला. चला चालू आहे ब्रो. काय करणार काय झालं. टेम्पो तिथे गेला आपला. तिकडून आता आपल्या इथून पालखी निघेल अशी. कशाला चलना आहे बघा गाईस, त्याची हालत खराब झाली. काय गेले गाईस त्याचे. म्हणून सोच समझ चाहिए, अपनी जिम्मेदारी चाहिए. काय बात आहे गाईस आला. मी बोललो की चप्पल घे कोणाची आणि चाल, पण हार मानतो त्याची. अजून असे पण नाही बोलतो आम्ही. असे नाना चप्पल पण नाही बोलतो आणि एवढं नाही. गेला चप्पल घालून चाल ना. चलने का बट्टा एवढा चल ना एवढा. तू भी टेम्पो नाही रे पागल आहे चालू ब्लॉग चालू आहे काही थोडा समजून घ्या. आपला OnePlus जास्त सपोर्ट नाही करतो आपल्याला. अरे भाई तुम्ही आता मागे राहतात मग कसं तुम्हाला ब्लॉगमध्ये येऊ. चल चल चल. अरे चल काय बोलतो.
पहिला झेंडा गेला पुढे आणि पालखी राहिले मागे. टेम्पोवरच येते आणि आम्ही इकडे 5 जण निघाले पुढे आणि बोलली निघतो करून पुढे. एकदा म्हटलं काहीतरी बोल ना. काय बोलला ना? काय बोललास तू? अरे मी ऐकलं नाही म्हणून विचार. आपल्यासोबत आपले थोडे नवीन मित्र पण आहेत. दिसणार ब्लॅक. अरे म्हणून तर फ्लॅश चालू केली. काले आहे ना असं पण आयुष्य आपल्या काल्यातच आहे. असं पण आयुष्य आपल्या काल्यातच आहे. हां मकडी माहिती बोला तो हे ते. चलो काम करू नाही जरा मुक्कामावरच जाऊन देतो आणि इकडे समोर काय दिसत पण नाही. चला आलो आम्ही इकडे मुक्कामावर. लाईट आता लागले. आई दिसली आम्हाला. लाईट दिसली बोलते. याला पण दिसली बोलते. आपली बेडी काय बोलताय? हे उद्या जाऊ जाऊ नको. आता निघालो म्हणजे टॅम्पो आहे पाठी पण मी विचार केला की फटाफट जाऊ पुढे आणि टॅम्पोमध्ये परत टॅम्पोमध्ये स्लो फास्ट मी विचार केला की जाऊ फटाफट पुढे. तर आम्ही आता दोघे जण निघाले. पहिला झेंडा माझ्याकडे दिले परत जाते पहिला झेंडा घेऊन. बघू आपण जाऊया आपल्या मित्राला घरी जायचं आणि शपथ काहीच नाही दिसत करणार फ्लॅश मारलं. त्याला बघा जाऊया पुढे डायरेक्ट जयच्या घरी जाऊन भेटेल. इकडे आपला जो मित्र आहे ना सोबत फाटायला राहतो त्याच्या आता पोचायला लागलो तरी अजून पालखी नाही. आम्ही दोघेच चालतो त्याची हालत बघा. तर आता जयचे ते जाऊया आणि त्याला भेटून मग आपण पण भेटूया. आता इकडे म्हणजे जयच्या घरी येऊन बसलो पण झोपलो मी तर आणि पाय बेकार होतं दाखवतो आईस कसे पाय वरती ठेवून झोपले. बघू आता जयदेवीला तुम्हाला भेटला मला बट आता तुम्हाला पण भेटतो सर्व भेटतो. जय भावाला भेटतो आणि आपला मयूर भाई पण आले आज. असं आल्या म्हणजे यांच्याकडेच आलो आम्ही. कोणते ना काय मोठा ब्लॉग चालू केला मी. मोठा ब्लॉगर नाही छोटा ब्लॉगर आहे. छोटे ब्लॉगर आहेत यार आम्ही. छोटे ब्लॉगर आहेत आम्ही मोठे ब्लॉगर नाही आहे. हां ते किती रुपये दिले तुला? 150 रुपये दे का? 150 रुपये आमच्याकडे चप्पल सुद्धा नाही म्हटलं 150 रुपये. काय बोलू जय आपल्या जय भाईला आणि मयूर भाईला बाय बाय करून जाऊ आता. उद्या या दोघांनी पण तुझं आहे. आम्ही MB वाले आहेत. आम्ही MB वाले त्यांना बघा आईच आता निघलं पालखी पण आली. चला आपण मग फटफट निघूया कारण आता डायरेक्ट जाऊन मुकामावर जागा पकडायला चला मग मुकामावर पोचले बघा. हे आता अजून पालखी जातेच आपली. रात्रीच्या 2 वाजता तर पालखी करते. 2 वाजून मुलं आहे आता पालखीला अजून जेवले नाहीत आम्ही आणि तिथं पहिला झेंडा घेऊन निघाले. तर आम्ही राहायला झाले पालखी ठेवून रेल्वेशन बघूया आपण. चला आता म्हणजे आलो मस्त पाहिजे जागा वगैरे पहिली पकडली आणि आता मस्त पहिला जागा वगैरे बघतो. आता जातो जेवतो ना आता जाऊन झोपतो मस्त. आता झोपून नाही तर काही आता हा ब्लॉग आपल्याला एंड करायचा. याचा दुसरा पार्ट उद्या येईल म्हणजे उद्या शूट करेल. हा पार्ट कसा तुम्हाला आवडला नक्की सांगा. आणि आपले बघा पब्लिक बसले ते बघा सगळे आपापल्या जागा पकडून बसलेत. आता सेकंड पार्टमध्ये भेटूया परत. चला मग गाईस टाटा बाय बाय गुड नाईट आणि गाईस सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.